मित्रांनो आजच्या या रामश्याम मैदान खिडकालीमध्ये एक प्रेक्षणीय बिंजोड बघायला भेटली। रणवीर आणि त्याची सोबत आपल्याला हा जलवा बघायला भेटला उत्तम शेठ गवली यांचा। आणि विरुद्ध गाडी पलेगाव टिटवाल्याचा घरचा साज होता, नखरे आणि बादल होता। एक चांगली प्रेक्षणीय गाडी झाली। चला दादांशी बोलूया। दादा नमस्कार। नमस्कार। दादा नाव सांगा ना तुमचं। माझं नाव मिकी बालाराम पाटील। हा सावित्र। दादा आजच्या शर्यतीबद्दल सांगा ना, कशा काय प्रकारे शर्यत जमली। आमचं कालच नियोजन झालेला, कालच बॅनर जमवली होती आम्ही शर्यत आणि ती आज झाली आणि आम्ही बिंजोडच्या मानकरी झालो। आज जलवा पळाला उत्तम शेठ गवली यांचा, आज एक मोठ्या पायऱ्यामध्ये पळाला। कशा काय प्रकारचा आनंद आहे तुम्हाला आज। खूप आनंद आहे, कारण का आमचा याचं नाव रणवीर आहे। आमचा जो मोठा रणवीर होता त्याच्या नावावर आम्ही रणवीर नाव ठेवलेलं आहे याचा। आणि आज मोठा रणवीर सारखा छोटा रणवीर पण आमचं नाव करतो। दादा आज चांगली गाडी पळाली, या गाडीला स्पीड वगैरे कसा लागला। खूप चांगलं आहे, कारण का खालच्या दोन्ही फास्ट आहेत आणि खालून आम्ही 3 छकडे टाकून निघालो होतो। आणि मला तर वाटतं सुताव पण थोडाफार अंतर झाला असेल, काय सांगाल। झाला असेल, आम्ही सुद्धा खालतीच होतो, आम्ही समजलं नाही पुढे काय झालं। मला तर वाटतं एक प्रेक्षणीय बिंजोड जमलेली। आता बघायला गेलं तर पलेगावचा टिटवाला आणि त्यांची घरची गाडी पण एकदम टॉप स्पीड पळाला। आज आपली गाडी पण चांगली पळाली। कसा काय आनंद आहे तुम्हाला या गाडीचा। खूप आनंद आहे, म्हणजे पहिली जी गोष्ट आम्हाला एवढ्या मोठ्या पहिल्यामध्ये पळायला भेटला ती आमच्यासाठी एक मोठी गोष्ट आहे। आणि त्यांचा आम्हाला धन्यवाद आहेत, कारण का आम्हाला एवढ्या मोठ्या बैलामध्ये त्यांनी पळून चान्स दिले आमच्या रणवीरला। मला तर वाटतं एक चांगला पैरा झाला। कुठं कुठेतरी उत्तम शेठ गवली यांच्या नंदी सोबत पळण्यासाठी सगळेजण वाट बघत असतात आणि तुम्ही खूप कमी वेळामध्ये पैरा करून घेतला। काय सांगाल, कशा काय प्रकारे त्यांना धन्यवाद देता किंवा जलवाला धन्यवाद देताय। त्यांना पण आणि जलवाला पण धन्यवादच आहे। आणि आमच्या पहिले शर्ती पण झालेल्या आहेत त्यांच्या मोठ्या भारत जोडीला आमच्या रणवीरच्या। हा म्हणजे बघा कुठून कुठेतरी पैराम पण आज मित्रमंडळी एकत्र आले। आजचा आनंदच काय वेगळा आहे। काय सांगाल दादा, आज मला तर वाटतं बैल दुसरा किंवा चौसा झाला, किती जाते। चौसा आहे। कोणाच्या नावाने गाडी बोलता आपली। हर्ष दिलीप पाटील सावित्र भेंडी याच्याच नावाने गेले आम्ही 15 वर्ष आले, त्याच नावाने बैल पळतो आणि जिथून आम्ही आहे तिथून आमच्या टॉप मध्येच पळतो। दादा आता सध्याच्या सीझनला किती शर्यती केल्या आपण। या आजचा 17वा गुलाल असेल। किती जाती झाले बोलले बैल। चौसा झालेला आहे। हा पैऱ्याचं वगैरे कोण नियोजन करतं, कशा काय प्रकारे आहेत। निलेश आहे, सुदाम पाटील आहे, बनसे आहेत, करतात, चांगलंच नियोजन करतात। आणि सध्या बैल गुलालाच आहे। मला वाटतं हा लगातार आमचा 13वा का 14वा गुलाल आहे। ओके दादा, मला तर वाटतं मध्ये मध्ये चांगला पळायचा, त्याच्यानंतर कुठेतरी थांबलेला होता। का थांबवलं होतं बैला। असा दुसरा झालेला तेव्हा थोडा कमी झालेला, परत आता रनिंग मध्ये आलेला बैल आणि आता चांगलंच पळतो। एखाद्या मोठ्या नंदीमध्ये पळवण्याचा आपला एकच येतो असं, कुठून कुठेतरी आपला पण नंदी उजेडात यावा, कुठून कुठेतरी आपल्याला पण आपल्या बैलाचा स्पीड बघून लोकांनी पैरे द्यावा। मग तुम्ही काय म्हणून आज चांगला पैरा केला आणि कशा काय प्रकारे पुढचं त्याची वाटचाल कडे बघताय। कारण का याच्यामध्ये जेवढे बैल टाकलेले आम्हाला म्हणजे होत नव्हता नियोजन, याला हातानेच आणायला लागायचा। आता चांगला बैल भेटला मोठा आणि दोन्ही बैल चांगलेच पळले। येणाऱ्या काळामध्ये कसे काय बघताय तुम्ही शर्यतींकडे, याच्या कशा काय प्रकारे शर्यती करू शकता। याच्याकडून तर एकच अपेक्षा, जसं आमचा मोठा रणवीरनी नाव केलेला तसंच हा छोटा रणवीरनी केला पाहिजे, हीच आमची अपेक्षा आहे। बघायला गेलं तर आज एक चांगली गाडी पळाली। ही स्पीड, याची स्पीड बघता कुठून कुठेतरी वाटतं की ही गाडी परत पळावं। तुमची काय इच्छा आहे। पळेल, 100% पळेल। परत एकदा उत्तम शेठला धन्यवाद बैल दिल्याबद्दल। आभारी शेठ तुमचा, एवढा मोठा बैल आम्हाला दिला आणि आज आपण गुलालामध्ये आहे। नक्कीच मित्रांनो, बघा शब्द अनावर होत आहेत। कुठून कुठेतरी आनंदच आजचा काय वेगळा आहे। चौसा बैल, मला तर वाटतं सेम वयाची कुठेतरी बैला असतील आणि चांगली गाडी पळाली। दादा बैलाबद्दल सांगा ना, कुठनं खरेदी केलेला आणि कशा काय प्रकार तुमच्या धावणीला आला। हा बैल आम्ही घेतलेला म्हणजे आमच्या गावातच, परत तो गेला पोगाव म्हणजे साईडलाच गाव, त्याच्यात संदेश पाटील, आणि मग आम्ही संदेश पाटील कडून विकत घेतला। ओके दादा, आता बैल म्हणजे चांगला रुटीनला आहे, मग आता वय पण त्याचं कमी आहे, मग अशाने तुम्हाला आरामामध्ये काढायला लागतं त्याला। तुमचं कसं काय असतं, किती दिवसांनी त्याला 2दा दाखवतो, जास्तीत जास्त 2दा नाही तर एकदाच, म्हणजे 7 दिवसाचा गॅप असतोच आमच्यात। चालेल दादा, शुभेच्छा तुम्हाला। एक चांगली गाडी केली तुम्ही आणि एक चांगला पैरा करून आला। चला दादांशी 2 मिनिटं बोलतो। उत्तम दादा नमस्कार। दादा मला तर वाटतं आज वासरू पण चांगला पळाला, जलवामध्ये आपला रणवीर पळाला, कशी काय प्रकारे गाडी पळाली। गाडी चांगलीच पळाली। ऍक्च्युली पायरा त्यांनी नव्हता केला, पायरा मीच केला होता। मी इंस्टा आयडी वरती गाडी पळताना त्यांच्या बैलाची बघितली होती, बऱ्याचशा वेळेला हातात दिसत होता। आणि सज्जन शेठ पाटील माझा मित्र आहे, सावित्र भेंडीचा चांगला, त्यांचा नंबर माझ्याकडे नव्हता। सज्जन शेठला सांगितलं का त्यांचा नंबर आहे का सुदाम शेठला, ते बोलले आहे शेठ, पाठवतो नंबर। आणि त्यांना सांगितलं, बोललो काय नियोजन केलंय का।
शिकीरवरचा. तर शेठ बोललं नाही घेऊन येऊ का बैल, एवढा त्यांनी बोलला का कुठला बैल आहे काय आहे, त्यांनी काय मला विचारच नाही. हा. मी बोललो ठीक आहे चालेल बोललो या घेऊन. आणि दुसऱ्या दिवशी मला फोन केला का आम्ही बॅनर सोडू का, एक बैल सांगून जमत असेल तर. बोललो बिंदास जमा, कुठली गाडी जमत असेल ती जमवा तुम्ही बोललो. माझं असं म्हणणं आहे म्हणजे प्रत्येकाला चान्स भेटला पाहिजे. जर बैल पळत असेल तर त्याला नक्कीच समोरच्या व्यक्तीला फोन करून त्याला बैल देऊन आणि तो बैल उजेडात यायला पाहिजे, माझा असा म्हणणं आहे. बरोबर आहे दादा. आपल्या दावणीला तर आपण खूप सारे असे हिरे बनवले आहेत, पण आपल्याला पण वाटतं की आपल्या मित्रांच्या दावणीला कुठेतरी यावं. आज कुठे ना कुठेतरी ते सांगतात की एका शब्दावर बैल दिला, पण तुम्ही स्वतः सांगताय की मी त्यांना सांगितलं, मग कुठेतरी तुमचा मोठापणा बोलावं लागेल. काय आहे, मागच्या मैदानात आपण घरचीच गाडी हाकलली होती. थोडा बरोबर. रायना तिकडनं प्रवास केला होता आणि बैल थोडा बिमार होता, आपल्याला लक्षात नाही आला आणि आम्ही बैल फ्रेश आहे म्हणून डायरेक्ट गाडी जमवली होती. हम्म. मग थोडा आता त्याला आरामावरती ठेवलाय, डॉक्टर सांग थोडा आराम द्या, बैल थोडा आजारी आहे बैल. बरोबर. पण आमच्या तो लक्षात नाही आला. तिकडनं 2 मैदान सलग पळाला आणि दोन्ही मैदानामध्ये नंबर केला आणि खाली आला बैल आणि आम्ही लगेच मैदानाला आणला. ते आमच्या लक्षात नाही आला. बैल दिसायला फ्रेश वाटत होता पण बैल आतून थोडा बिमार होता, ते समजून नाही आला. मग त्याला आता थांबवलं, मग बोललो काहीतरी बोललो एक वेगळा नियोजन करायला पाहिजे. आणि कोणालाच सांगितलं नव्हतं, मी पोरांना पण नव्हतं सांगितलं कुठला पायरा आहे काय आहे. तो पायरा आजचा मोठाच पायरा होता, पण तो थांबवून मी त्यांना बोललो का पुढच्या मैदानात आपण ती गाडी पळू. ओके. दादा आता बघताय मला तरी तुमचा इतिहास माहिती आहे. तुम्ही बरेचसे असे नंदी आहेत ना समोर न जाता असे त्यांचा मोबाईल वरती पल बघून किंवा त्यांचा बांधा बघून तुम्ही खरेदी केलेला आहे. आज तुम्ही पहिला पण तसाच काही प्रकारे केलेला आहे. रणवीर बद्दल काय बोलाल, कारण का तो पण नंदी एक चांगला पलतोय आणि आज पण टॉप स्पीड लावला त्यांनी पण. मी इंस्टा आयडी वरती असे बरेचसे बैलांचे बघतो, एक बैल पळून कधी गाडी होत नसते. बरोबर. एखादा बैल पळत असेल ना तर त्याला नक्कीच त्या म्हणजे स्वतःहून जरी फोन केला तर काय आपल्याला त्याच्यात काही कमीपणा नाही. आपला बैल पळतो आपल्याला माहिती आहे, पण जर आपल्या बैलात तो बैल टाकला आणि तो बैल कुठेतरी उजेडत येईल तर असं निवेदन झालं तर गरिबाची पण बैला चांगले उजेडत येतील. हा माझं म्हणणं आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे काही लोक काय करतात, पहिल्याच गाडी पळत असेल तर फोडत पण नाही. पण मी काय बोलतो, एखाद्याला दुसऱ्याला पण चान्स दिला पाहिजे. जर समोरचा बैल पळत असेल तर, समोरचा बैल जर पळत असेल ना, समोरचा जर पायरा मागत असेल तर त्याला नक्कीच चान्स दिला पाहिजे आणि कुठेतरी त्याचा पण नाव आपल्या बैलामध्ये आला पाहिजे. दादा आता बरीच जण म्हणजे सगळ्यांचं जसं असतंय की आज आम्ही मोठं गाडा मालक आहे, मग आम्हीच स्वतः समोरच्याने विचारल्याच्या नंतर आपण त्याला पैरा देऊ किंवा अशी थिंकिंग असतं. मग तुम्ही आता बघा छोटं गाडा मालक असो की द्या किंवा मोठा गाडा मालक असू द्या, तुम्ही स्वतःहून विचारता. कुठं ना कुठेतरी तुमचा पण एक हेतू म्हणजे याच्यातनं समजून येते का कुठं सगळेच जण उजेडामध्ये यायला पाहिजे, जो नंदी पळतोय त्याला कुठं ना कुठेतरी पैर झालं पाहिजे. मी मगाशी पण तुम्हाला तेच सांगितलं की एखाद्याचा जर नंदी पळत असेल तर त्याला नक्कीच त्याला चान्स द्यायला पाहिजे. आणि आपण फोन केला म्हणून काय आपण त्याच्यात लहान होत नाही किंवा आपला कुठेतरी एक मोठेपणा ते सांगून त्याला पायरा देणं म्हणजे हे पण चुकीचं वाटतं मला. बैल पळतो ना त्याला नक्कीच द्या तुम्ही, मालक कुणी कधी असो तर त्याच्या बैलाला तुम्ही बैल द्या. मग तो गरीब असो श्रीमंत असो, त्याचा बैल जर पळत असेल ना तुम्ही नक्कीच त्या बैलाला बैल द्या, त्या नंदीला उजेडात आणा. कुठेतरी तो नंदी पण टॉपच्या खेळामध्ये जाईल. बरोबर आहे. दादा आज कसं एकच शर्यतीचं नियोजन आहे का 2 कराल? आज एकच शर्यतीचं नियोजन होता, तसं 2 शर्यतीचं नियोजन. पण आता एकदा एका नावाने गाडी पळाली तर आपल्या मुंबई कमिटीचा नेम आहे त्याच नावाने ती गाडी पळाली पाहिजे. दादा या नंदींचा पल बघता परत ही गाडी पळताना बघायला भेटेल का? 100% पळेल ही गाडी. काय विशेष म्हणजे मला असं काय खेत नाही का आपली गाडी पळणार नाही. तो नंदी पळतो आणि मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं की मी स्वतःच त्यांना फोन केला होता आपण पळू गाडी, पण त्यांनी मला विचारलं पण नाही कुठला बैल टाकणार दादा काय, आम्ही बैल घेऊन येतो एवढं बोललं. आणि मी त्यांचे खरंच मोठेपणा आहे ती का आपल्या शब्दाला त्यांनी मान देऊन तेवढ्या लांबून ते इथे आले. बरोबर. नक्की दादा आता बघा घाटावरचा खेळ देखील चांगल्या प्रमाणे चालू आहे. कसं काय नियोजन करताय घाटावरती तुमचं? भारत असू द्या रायना असू द्या, काय नियोजन आहे सध्या? आता तर सध्या काही नियोजन नाही. आता तिन्ही बैल घरीच आहेत. आपण बैल तिन्ही पण घरी आणले होते आणि आता बैल सध्या तिन्ही पण घरीच आहे. 1 तारखेचा कोल्हेचा मैदान आहे. कोळेचा मैदान आहे पण बैल जाणार नाही. आता ह्या 1 तारखेच्या मैदानाला बैल जाणार नाही, बैल घरीच आहेत. पुढचा एखादा नियोजन मोठ्या मैदानाचा काहीतरी करणार. नक्कीच मित्रांनो, पुढच्या वेळीच आहे ना एक दादाची म्हणजे सविस्तर नेहमी मुलाखत घेऊया. एक चांगल्या नंदी पळायला बघा कुठं ना कुठेतरी
बैल पळतोय, पण पैऱ्याची मुलं कुठं तरी लिपून होता. पण आज आपण बघतोय की रणवीर एक चांगल्या पैऱ्यामध्ये पळताना बघायला भेटला. येणाऱ्या कालामध्ये त्यांचं पण कुठेतरी पल बघून चांगले पैरे होत असतील, टॉपला जावं हीच देवाचरणी प्रार्थना असेल. धन्यवाद दादा. धन्यवाद.